हमारे मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, वरना खुर्ची खाली करो, हमारी मांगे पूरी करो। वरना खुर्ची खाली करो। मित्रहो, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 9/7/2026 रोजी आम्ही इथल्या प्रशासनाला पत्र दिलेलं होतं की सिरेसकोट पासून धर्माबादकडे येणारा रस्ता अतिशय खड्डेमय झालेला आहे। हा खड्डेमय रस्ता बुजवण्यासाठी शासनानं खड्डे बुजवून या ठिकाणी इकडल्या सगळ्या नागरिकाला येण्या जाण्यासाठी सोयीस्कर करावं याच्यासाठी विनंती करून आम्ही अर्ज केलो। जवळपास 35 दिवसापासून आजपर्यंत खड्डे पूर्ण बुजवलेले नाहीत। म्हणून या शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत। येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या शाळकरी मुलांना व बाजारपेठेमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या नागरिकांना अतिशय त्रास होत आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये अक्षरशः अनेक लोकांनी या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यांचे हातपाय मोडलेत, काही जण दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेत। अशा परिस्थितीमध्ये देशाच्या स्वातंत्र्याचे 50वें वर्ष या ठिकाणी उजळत आहे। 80वें वर्ष या ठिकाणी उजळत आहे। 80 वर्ष होऊन देशाचं स्वातंत्र्य होऊन आम्हाला अजून साफसुथरे रस्ता या ठिकाणी मिळालेला नाही। म्हणून या कार्यसम्राट आमदार आणि या ठिकाणचं प्रशासन या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी एक छोटासा प्रयोग म्हणून मुंडन आंदोलन करून या ठिकाणी त्यांचा निषेध या ठिकाणी करत आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये जर आमचा रस्ता पक्का बनवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये इथल्या लोकप्रतिनिधीचा आम्ही जोडे मारो आंदोलन या ठिकाणी अजून असाच प्रकारे करणार आहोत। त्यांना 6 महिन्याची संधी आम्ही त्यांना अजून या ठिकाणी देणार आहेत आणि तात्पुरतं आम्हाला 6 महिन्यापर्यंत लगेच या ठिकाणी खड्डे बुजवून द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे। आता श्रावण मास सर सगळे संगम दिवस सगळे चालू अवघड आहे। सर पाऊस पडत होता जाता येत सर टू व्हीलर काय जाऊ शकत नाही। गेलसाली मुरुम का जादव काढल्यापासून मागणी 1 वर्ष बी झालं नाही रस्त्याला करून। पण सर हे रस्ता मंजूर आहे, बनाळी तिकडे रस्ता झाला, इकडे हुंद्याकडे हेच काय होईल एवढंच। अहो बस गच्च भरून लेकरं ना 2-250 लेकरं बस मध्ये आमच्या नायगाव विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब, आपल्याला ह्या मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपण हा रस्ता पक्का बनवून द्यावा ही आपल्याला विनंती आहे। नाहीतर याच्यानंतर 6 महिन्याच्या नंतर आम्ही सर्व राजकीय पुढाऱ्यांना व पुढाऱ्यांचं व आणि इथल्या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचं आम्ही जोडे मारो आंदोलन आपल्या ह्या येणाऱ्या काळामध्ये बॅनरच्या स्वरूपामध्ये आपल्या फोटोवर आम्ही जोडे मारो आंदोलन असे इथं या ठिकाणी तीव्र स्वरूपात करणार आहोत। म्हणून आपण याची दखल घेऊन येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्हाला पक्का रस्ता बनवून द्यावा ही विनंती आहे। आणि तात्पुरतं आपल्याला आज मी पत्र देऊन आमच्या पक्षाच्या वतीने पत्र देऊन जवळपास 35 दिवस झालेत। 35 दिवसामध्ये आपल्याला विनंती केली होती की खड्डे बुजवा। पावसाळ्याचे दिवस आहेत, अतिशय शाळांच्या मुलांना बाजारपेठेत जाणाऱ्या सर्व लोकांना त्रास होत आहे, पडतात सगळ्याला मार लागते। फक्त खड्डे बुजवण्याची विनंती केली होती आम्ही। 35 दिवसामध्ये आपल्याला खड्डे बुजवणं झालेले नाही, म्हणून आम्हाला या ठिकाणी आज मुंडन आंदोलन करावं लागलं। नाहीतर आम्हाला काय शोक होतं काय रस्त्यावर बसून मुंडन आंदोलन करायची? हे का माझ्या घरची मागणी होय का माझ्या वैयक्तिक मागणी होय का? हे सगळ्या जनतेची सामाजिक सार्वजनिक लोकांची मागणी आहे, म्हणून आपण हे करणं भाग्य आहे। आता तात्पुरतं आमचे खड्डे बुजवून देऊन येणाऱ्या 6 महिन्यात आम्हाला हे पक्का रस्ता बनवून द्यावा एवढीच आपल्याला मी विनंती करतो।